बंधू भगिनींवर माझ्या तरुण मित्रांनो, उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या पुढं सगळीकडेच आता उशीर होत चालू आहे. माझ्या कंटिन्यू मीटिंग होती आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. त्या निमित्तानं मी स्वतः फॉर्म भरलेला आणि श्री नीलकंठेश्वर पॅनल कपाशी चिन्हावर उभं केलेलं आहे. मी मला काल जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे. मी उद्यापासून मंगळवारी माझी कॅबिनेट आहे, प्री कॅबिनेट आहे, तिथं मला काम आहे. पण सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 4 दिवस मी 12 सभा लावलेल्या आहेत आणि पंढरपूरला पण माझी सभा होणार आहे. त्यावेळेस मी विस्तृतपणे त्या ठिकाणी बोली. अशोकराव सगळेच लोक येतात. अशोकराव आले होते त्या दिवशी मला म्हणाले होते, हे कालची सभा व्हायच्या आधीची गोष्ट आहे की तुम्ही माझ्याकडे आणि जगतापांचे जे पाहुणे त्या सगळ्यांना गोळा करतो आणि एकदा तिथं चर्चा करूया. आणि टेंगलाईच्या इथं बसवच्या वाडीला तासाने तिथं जाऊन तिथंही पोखऱ्यांच्या पाहुण्यांच्या बद्दल चर्चा त्या ठिकाणी करूया. मी अनेक वर्ष तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं मला अनेकदा माहिती आहे की बऱ्याचदा आपल्या पाहुणे मंडळींनी मानसिकता करून घेतलेली आहे की कारखान्यामध्ये जगतापण कोकरे आणि बाकीच्या खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटी, या ज्या काही संस्था आहेत तिथं पाहुणे, अशा पद्धतीनं बऱ्याचदा तुम्हीच सांगायचा. परंतु आता चित्र बदलत चाललेलं आहे. जवळपास 22,000 सभासद आपले झालेत. मताचा अधिकार 19,750 पर्यंतच्या मतदारांना आहे. पण नवीन कायदा आहे की सभासद झाल्यानंतर 3 वर्षांनी त्याला मताचा अधिकार येतो. त्याच्यामुळे त्या दिवशी त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं म्हणून 350 मतं ही कमी करण्यात आली. आणि मात्र आता संख्या मात्र तेवढी आहे. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल किंवा विरोधक पण आता म्हणणार त्याला राज्याचं उपमुख्यमंत्री पद मिळालं तरी ते कमी वाटतंय म्हणून तो आता माळेगाव कारखान्यात आला. तसं काही नाही. तुमचा प्रपंच त्या कारखान्यावर अवलंबून आहे. 5 वर्षाच्या करता तुम्ही जे श्री नीलकंठेश्वर पॅनल निवडून दिलेलं होतं त्यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब पण नंतर केशवराव यांच्या नेतृत्वाखाली भाव आपण चांगला दिलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी गळीत झालेल्यामध्ये सगळ्यात जास्त भाव आतापर्यंत दिलेला ऍडव्हान्स हा 3332 रुपये हा फक्त आणि फक्त माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आहे. ही गोष्ट कुणी नाकारू शकत नाही. आज 5 वर्ष यांनी उत्तम पद्धतीचा भाव दिला तरी विरोधकांनी म्हणायचं आम्ही असतो तर अजून 500 रुपये वाढवून दिले असते. अरे काय म्हणजे चेष्टा चालली का? एवढे पैसे कुणी देऊ शकत नाही. आज माळेगावचं कार्यक्षेत्र मर्यादित असल्यामुळं, माळेगावचा भाव चांगला असल्यामुळं गेटकीनवाले पण आपल्याला ऊस घालतात. मात्र तरी काही आपले प्रश्न आहेत. कुठल्याही खाजगीकरणाला मी प्रोत्साहन देत नाही. त्याबद्दल पण मी काल बोललो. उलट दशरथराव आता अनेक वर्ष काम करतात. दत्तोबाब समोर बसले असे अनेक वडीलधारी लोक इथं आहेत. त्यांना विचारा आपल्या बारामतीच्या इतिहासामध्ये खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी, बारामती दूध संघ त्याला एवढा निधी कधी आलेला नव्हता. तेवढा निधी मी आणून दिलेला आहे. महाराष्ट्रात एवढा कुणाला निधी मिळाला. एकट्या तुमच्या मार्केट कमिटीला मी 100 कोटी रुपये दिले. 100 कोटी. बाकीच्या मार्केट कमिटीचं उत्पन्न असतं 1 कोटी 2 कोटी. त्यांना विचारा नीरा मार्केट कमिटीची काय अवस्था आहे. कारण कठीण पुलापासून पलीकडे नीरा मार्केट कमिटीला मतदान केलं जातं. एवढं मी फक्त माझं काम करत असतो. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकता आणि त्या प्रकारे इव्हन खरेदी विक्री संघ बाकी ज्यांचे काय परिस्थिती आहे, आपले एक पेट्रोल पंप किंवा आपले वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये रेशीमच्या बद्दलचं पण एक चांगला उद्योग आपण मार्केट कमिटीच्या निमित्तानं उभा केलाय. नंतर पशुखाद्याला मी जवळपास 40-45 कोटी रुपये देतोय. मला वाटतं 15 का 20 कोटीचा पहिला हप्ता आलेला आहे. 15 कोटी. आता या वर्षात 30 कोटी रुपये देतो.
तो कारखाना झाला की आपल्याला चांगल्या क्वालिटीचं नंदन पशुखाद्य मिळेल. म्हणजे सहकाराला एवढं मोठं समर्थन करणारा माझ्यासारखा कार्यकर्ता असताना आज पृथ्वीराज बापू ते काल होते सभेला, त्यांना विचारा त्यांच्या अडचणी कशा आम्ही सोडवतो. कधी कुठला प्रसंग कुणावर अडचणीचा येईल सांगता येत नाही. आणि आपल्याकडे पण जे गळीत वाढतायत त्याच्यातनं प्रदूषणाचा प्रश्न आहे तो सोडवायचा आहे. त्या मोलॅसिस पासून आपण जे इथेनॉल तयार करतोय ते आता केंद्राने पॉलिसी बदलली. केंद्र सरकार आहे, उद्या कुठल्याही वेळेस पॉलिसी बदलू शकतात. मागे त्यांनी सांगितलं तुम्ही आता ज्यूस टू इथेनॉल, बीएव्ही टू इथेनॉल करू नका, फक्त सीव्ही टू इथेनॉल करा. ते पण करावं लागतंय. त्याकरता ग्रेन बेस ते मल्टी फ्युएल आपण त्याच्यामध्ये करू, त्यामध्ये मल्टी मॉडेल त्याच्यामध्ये करतोय आपण. ते आपल्याला करावं लागणार आहे. मी राज्यामध्येच माझ्याच खात्यात ते खातं आहे. मी सगळ्यांना सांगितलं परवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मीटिंगला तुम्ही प्रस्ताव आणा, त्याशिवाय आपण स्पर्धेच्या युगामध्ये टिकाऊ धरू शकणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, आज देखील आता मी आज येताना अनेकांना अशोकरावांनी सांगितलं तसं थांबवलं लोकांनी. आताही निवेदनं बघितली. आताही मला सोमकसवाडीच्या पुलाच्या संदर्भातलं सांगितलं की आज गुणाले, धुमाळ, डोबल सगळ्यांना बोलवलेलं आहे. नवीन ईडी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर झालेले आहेत गुणाले, 4 वाजता तिथं बोलवलेलं आहे. आणि त्यांना पण मी सांगतो ते लवकर कसं करून घेता येईल. मी खोटं नाही सांगत, मीरा डाव्या कालव्यावर या 5 वर्षात जेवढे पूल झाले तेवढे पूल कधीच मागे झाले नव्हते. म्हणजे आतापर्यंत जेवढे पूल झाले तेवढे पूल मी एका टर्म मध्ये नीरा डाव्या कालव्याला केले. त्याच्यावर कामाच्या बद्दल तुम्ही माझी काळजी करू नका. मी कामाचा माणूस आहे. पहाटे उठून काम करणाऱ्यांची मला सवय आहे. आळस हा माझ्या कुंडलीमध्ये नाहीच आहे. आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा बाकीचे विचारतात तुमचं कसं चाललेलं असतं, रात्री तुम्ही तिकडे असताना सकाळी तुम्ही पाहणी करायला इथं येता. उलट आता रात्रीचं विमान उतरण्याची व्यवस्था मी बारामतीला नाईट लँडिंग करणार आहे. त्याच्यामुळं कधी आलो कधी गेलो तुम्हाला कळायचं पण नाही. सांगायचं तात्पर्य की किमतीचा भाग जाऊ द्या, सुविधा आपण देतोय. उद्या उद्योगपती यावेत, बाकीच्या सगळ्या सुविधा देतोय. मी समोरच्यावर टीका टिप्पणी करू इच्छित नाही. परंतु मी कालच तुम्हाला शब्द दिलाय, उद्याच्या 5 वर्षाच्या करता राज्यामध्ये सातत्याने पहिल्या 5 क्रमांकामध्ये आपला भाव राहील अशा पद्धतीनं आमचं काम चालेल. केशवरावांनी, बाळासाहेबांनी तसंच काम केलेलं आहे. कुठेही आपली अडचण येणार नाही. कारखान्याच्या बरोबर मी इतक्या गोष्टी CSR मधनं आणि इतर बाबतीतनं करणार आहे. अनेक रस्त्यांची कामं, इथं तर इतके रस्ते स्थानिकांनीच अडवले. दादा आमचा कदम वस्तीचा रस्ता किती वर्ष झाला वाईट. हा, कुणी अडवलं? दोन्ही बाजूची. नाही, पण मला एक कळत नाही. मी मंजुरी देतो ना. आता मंजुरी दिल्यानंतर कोणच विचार वडीलधाऱ्यांनी बसून स्थानिकचा प्रश्न सोडवायला पाहिजे. नाही पण त्याच्यावर प्रत्येक रस्त्यावर जाऊ दे रे हे काय माझं काम आहे. अहो पण त्याला अडथळा नाही कोणाचा. ते अधिकारी करत नाहीत तुमचे. असं नाही, अधिकारी करत लय वेळा भेटलोय. अजिबात अर्धा रस्ता झालाय, अर्धा रस्ता दादा झालाय ना अर्धा राहिलाय. ठीक आहे, मी आलोय कारखान्याला भाव द्यायला. कारखान्याला उच्चांकी भाव देण्याच्या करता ज्या गावाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्या गावामध्ये देखील भरतीच्या वेळेस कशी संधी देता येईल रात्री बरोबर. आणि ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी दिवसाही विरोध करा, रात्री विरोध करा. लोकशाही आहे, ओपनपणे करा. पॅनल टू पॅनल मात्र मतदान केलं पाहिजे. इथं कुठेही हे माझा नात्या गोत्याचा, तो फलानेचा नात्या गोत्याचा, हा माझ्या मित्रत्वाचा, अशा पद्धतीनं करू नका. छत्रपती कारखान्याला जसं पॅनल टू पॅनल मतदान झालं त्याच्या आधी समस्त सहकारी साखर कारखान्याला पॅनल टू पॅनल मतदान झालं. अशा पद्धतीनं आपल्याला माळेगावच्या बाबतीमध्ये करायचं आहे. माळेगावला
अनेकदा मी बघितलं क्रॉस वोटिंग होतं. जगताप मंडळी पण जगताप धरतात, तावरे मंडळी तावरे धरतात. पाहुणेच क्रॉस करत नाहीत. पाहुण्यांचं नाव घेतलं देवकाते कंपनी देवकाते धरतात. हा अनुभव मी घेतलेला आहे. असं करू नका. उद्याच्याला तुम्हाला चांगला भाव आणि कुठल्याही जाती धर्माचा जात्या गोत्याचा विचार न करता सगळ्या घटकांना बरोबर घेऊन जायचा असेल. ज्यांना काहींना तुम्ही मागे 5 वर्षापूर्वी निवडून दिलं, 5 वर्षात ते कारखान्याची पायरी पण चढली नाही, सरळ रजा टाकायचे. ज्याला कारखान्याच्या बद्दल आपलेपण आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, तो माणूस गेला असताना सांगितलं असतं केशवराव इथं मदत अशा पद्धतीने केली तर उपयोग होईल, बाळासाहेब तिथं तसं केलं पाहिजे. परंतु कधीही नाही. काही माणसं आपल्या इथं सगळ्यांनी बसलेल्यांनी सांगावं, दशरथराव तुमच्या सकट, तत्वा तुमच्या सकट. आपल्या बारामती तालुक्यामध्ये सगळ्यात हट्टी माणूस विलासराव कोण आहे? सगळ्यांनाच माहिती. म्हणजे आज 45 वर्ष तुम्ही काम करताय. कित्येकदा तुम्हाला पॅनल मध्ये घेतलं तरी तुम्ही प्रचाराला बाहेर पडायचा नाही. हा इतिहास आहे. अशी हट्टी माणसं 22,000 सभासदांचं भलं करू शकत नाही. मी कडक आहे पण मी हट्टी नाही. मी त्यामध्ये मी नेहमी सांगतो मी कामाचा माणूस आहे. आणि त्याकरता माझी आपल्याला विनंती, आता बघा आपण जुनं सोनं त्यावेळेस घाण ठेवलं, मोडलं. आपलं संसाराचं कसं व्हायचं, संसाराचं चांगलंच होईल. अजित पवार पण संसारी माणूस आहे, तुम्ही पण संसारी व्हायचा. कोणाचे प्रत्येकाचे संसार कसे मार्गी लागतील हाच प्रयत्न मी आजपर्यंत माझ्या राजकीय जीवनामध्ये केला. मी विरोधक असो जवळचा असो, मी कधी भेदभाव त्या ठिकाणी केला नाही. विकास झाला पाहिजे, समाजाचं भलं झालं पाहिजे, समाज पुढे गेला पाहिजे. आणि म्हणून माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रातलं आपलं शैक्षणिक संकुल कुशाल सांगतात की ते खाजगीकरण. कोण खाजगीकरण करतंय? कुणाला वेळ आहे आणि काय कारण आहे करायचं? त्या संदर्भामध्ये या दादांत खोट्या बातम्या पसरवतात. कर्ज बाजारी विचारा केशवरावांना, कर्ज किती आहे? 229 कोटी रुपये प्लेजवर आहे म्हणजे साखरेवर. आणि साखर 270 कोटीची आहे. 40 कोटी त्याच्यामध्ये आपल्याला शिल्लक राहणार. कुठेही ह्याच्यावर काय त्या डिस्लरीचा इथेनॉल घेतलं, तुम्हाला 200 रुपये कांडी बिल द्यायला घ्यावंच लागत होतं. कारण इथेनॉल तयार आहे पण कंपन्या घेत नाही. मग बँकांना मी सांगितलं की बाबा ते मॉर्गेज करा आणि पैसे द्या म्हणजे माझ्या शेतकऱ्याला मिळतील. त्याच्यात काय चुकलं? आजूबाजूचं कारखाना दादा विकायला लावल्यात, बाकीच्याच बघा की म्हणा आमचं जिथलं चांगलं आहे. ठीक आहे, परंतु हे जे काही सांगतायत की आज इथं काहीतरी चुकीचं करायला आलेत, असं जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी कधी कुणाचंही चुकीचं बोलू मला ते माझ्या आई बापांनी ते शिकवलं नाही, माझ्या वडीलधाऱ्यांनी पण शिकवलं नाही. आता 4 पॅनल झाले. शेवटी प्रत्येक पॅनलचा प्रमुख कोण आहे आणि त्याची तुलना करा. ते आता 3रंही पॅनल झाले, 4थंही झाले. आता काय कोण यांचं नेतृत्व करणार आहे, काय हे करणार आहे मला तर काही कळलेलं नाही. शेवटी सहकार खात्याच्या अंडर प्रश्न काम असतात. सहकार खातं मी ज्याला सहकार मंत्री केलं त्या बाबासाहेब पाटलांना मीच केलं ना सहकार मंत्री. कृषी खात्याला AI वापरायचा आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते कृषी खात्याकडे माणिकराव कोकाट यांना आम्ही कृषी मंत्री केले. त्यांना मी पदी सांगितलं की आपल्याला महाराष्ट्राला आम्ही राबवणार आहे, सोमेश्वरला राबवणार, छत्रपतीला राबवणार, पण माळेगावला पण राबवणार. ह्याच्यातनं कमी पाणी, कमी खत वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला टिकावं लागेल. टप्प्याटप्प्याने आपल्याला हार्वेस्टिंगचे सगळी मशिनरीतनच 100% ऊस उद्याच्या काळात आणावं लागेल. लातूरमध्ये मांजरा कारखाना गेल्या वर्षी 100% हार्वेस्टिंग मशीननं ऊस आणला. तसं आता फार मजुरावर अवलंबून राहून तुम्हाला मला चालणार नाही. तोडणी वाहतूक करताना टोळ्या किंवा मुकादम कसे फसवी करतात तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्याही बद्दल आम्ही काही वेगळा निर्णय घेतो. पण अशा खूप गोष्टी पवईकरांना किंवा पंचक्रोशीतील जुन्या पंढऱ्याच्या
असणाऱ्या कार्यक्षेत्रातल्या मान्यवरांनो, आपल्याला त्या बाबतीमध्ये करायच्यात आणि त्याकरता केंद्राचा मदत असेल, कुठलीही मदत असेल तर ती करण्याच्या करता आपण मदत करू शकतो. इतर निव्वळ काहीतरी टीका टिप्पणी करू शकतात, हट्टीपणाने कारखाने चालू शकत नाही. अतिशय हेकेखोर स्वभावामुळं आणि एखादा 85 वर्ष वय असणारा माणूस तुम्हाला जबरदस्त नेतृत्व देऊ शकतो का आता तुमच्या पुढे भाषण करत असणारा व्यक्ती देऊ शकतो, याची तुलना तुम्हीच करा. त्यामध्ये धडधाकटपणा पाहिजे. आज केशवराव पण का त्यांनी थांबले तर त्यांना थोडा एक आजार जडलाय, त्याच्यामुळे ते म्हणले नको आपल्याला तेवढा वेळ देता येत नाही. तरी त्यांनी त्याच्यातनं अतिशय उत्तम पद्धतीनं कारखाना चालवला आणि लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, दिलदारपणा आहे. त्यामुळं तुमच्या आमच्या घरामध्ये देखील काम करताना धडधाकट माणसाच्या हातामध्ये आपण कारभारी पण देतो, आपण प्रपंच देतो. ही पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष आपली परंपरा आहे. नाहीतर पुन्हा म्हणतील ही माझी शेवटची निवडणूक आहे रे, तेवढं बघा माझ्या शेवटची निवडणूक बघायची का भाव चांगला बघायचा हे तुम्ही ठरवा. कुठेही कामगार भरती करता इतरांच्यावर अन्याय होणार नाही हे बघायचं का आपलं आपलं स्वतःच बघायचं. मला तर काही काही गोष्टी अशा कळण्यात मी बोलू इच्छित नाही, पण मला निरावग्याचे लोक सांगत होते, ते भाषण करत होते आणि भाषण करताना सांगितलं 111 कोटी रुपयाचं बेरिंग, 111 कोटी नवीन कारखाना त्याच्यात राजाभाऊ उठला म्हणला 111 ने 1 कोटी तुला कळत नाही का, 111 कोटी. मित्रांनो, मला त्यांचा अवमान करायचा नाही. 85च्या पुढे माणूस गेला की विस्मरण होतं. इथं बसणाऱ्या सगळ्यांना 85 पर्यंत जगला तर पुढं विस्मरण हे साहजिक आहे. हे काय कुणी मुद्दामून करत नाही. शेवटी मर्यादा असतात, या गोष्टी लक्षात ठेवा. आणि तुमचा प्रपंच, तुमची पुढची पिढी आणि तुमचा शेतातला ऊस आणि त्या ऊसाला मिळणारा भाव आणि ती देण्याची ताकद आणि धमक कुणाच्या ते कुठल्या पॅनल मध्ये, या सगळ्याचा साकल्याने विचार विजयराव करा. त्याच्यामध्ये उमेश काय गॉगल कुठं लावला, बाळासाहेब कसा होता हे कसा निघाला, त्यामध्ये मी पण लावतो. डोक्याला लावलं, पिना लावतात, रबर बँड लावतात. जाऊ दे, गमतीचा भाग जाऊ द्या. पण माझे तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, आपण एकमेकाला अनेक टप्प्यामध्ये साथ देत आलेलो आहे. अनेक चढउतार आपण सगळ्यांनी बघितलेले. जुन्या अनेक लोकांची आठवण या निमित्तानं मला, म्हणजे उमेशकडे बघितल्यानंतर बाळासाहेबांची ते अशा अनेकांची आठवणी त्या ठिकाणी येतात. पण ठीक आहे, काळाच्या नियतीच्या पुढे आपलं कुणाचं काही चालत नाही. परवा पण तुम्ही बघितलं, गुजरातचे माजी मुख्यमंत्री निघालेले होते लंडनला, परंतु टेक ऑफ झालं, काही सेकंदात विमान पडलं. कधी काय बी तो काही सांगून येत नसतं, काळ वेळ. त्यामुळे आपण आपली काळजी घ्यायची असते ती आपण घेऊ, परंतु त्याचबरोबर संस्था चांगल्या चालवायच्या असतात, त्या आपण संस्था चांगल्या चालवतोय. त्याच्यात आणखीन चांगल्या पद्धतीनं भर घालायची म्हटलं तरी आम्ही 21 जणी असलो तरी तुम्हाला कुणाला वाटलं की इथं आपण असं केलं पाहिजे तर कुणी हक्कानी या, हक्कानी सांगा की आजी तिथं आम्हाला असं असं वाटतं. तुमची सूचना विधायक असेल, माझ्या 22,000 सभासदांच्या भल्याची असेल आणि सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी असेल तर मी त्याच्यामध्ये तुमचं पण समजून घेऊन तशा पद्धतीनं पुढे जायला तयार आहे. मी काल पण सांगितलं, जरी आता केशवराव उद्याच्याला निकाल लागल्यानंतर त्यांना असं वाटलं की कारखान्यामध्ये येऊन हे सांगावं ते सांगावं, कारण त्यांच्याकडे काही अनुभवाचे बोल आहे, अनुभवाची शिदोरी आहे, किंवा बाळासाहेबांच्याकडे, इतरांच्याकडे, किंवा नवीन पण अभ्यासू असला तर त्यालाही कळतं, तोही बरंच काही सांगतो. ह्या पद्धतीनं
18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन आपण आपल्या माळेगावचं जो काही वैभव आहे हे वैभव आपल्या बाप दादांनी लावलेलं ते पुढं टिकवण्याच्या करता, त्याच्यात भर घालण्याच्या करता, त्याच्यातनं आणखीन एक आर्थिक सुबत्ता त्या भागातल्या 37 गावांच्या कार्यक्षेत्रामध्ये येण्याच्या करता आपण मला साथ द्या, आपण मला आशीर्वाद द्या, आपण मला सहकार्य करा. आणि कपबशीच्या चिन्हावर मगाशी दशरथरावांनी सांगितलेलं होतं, मी विनंती केलेली आहे त्यांना की एकूण मतपत्रिका देताना पहिल्या 3 मतपत्रिका द्या, गट नंबर 1, 2, 3. त्याच्यात मतदारांना सांगा 3-3 फुल्या मारायच्या प्रत्येक मतपत्रिकेत, मग त्या टाका. त्याच्यानंतर 4 मतपत्रिका द्या, त्या 4 मध्ये 4, 5, 6 आणि महिला 2-2 फुल्या मारायचं त्यांना सांगा, म्हणजे त्या टाकतील. आणि शेवट पुन्हा 3 मतपत्रिका द्या, त्यामध्ये 1-1 फुली मारायला सांगा. कारण परवा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्यांना बारीक समजतं त्यांनी नीट मतदान केलं, परंतु मगाशी दशरथराव का कोणतरी म्हणलं मतदान यादी, मतदान पत्रिका ही मोठी आहे. मी आजच त्याचे सॅम्पल काढायला सांगितले, कुठल्या कलरची मतपत्रिका कुठल्याला आहे गटाला, त्या पद्धतीनं मी मतपत्रिका तयार करायला सांगितलेल्या आहेत. आणि त्या तुमच्यापर्यंत शिक्का, त्याचा स्टॅम्प म्हणजे हे पॅड ते घटून घेण्याच्या करता देतोय. त्याच्यावर पहिल्या 3ला 3-3 फुल्या मारायच्या, कपबशी कपबशी कपबशी. दुसऱ्या 4ला 2-2 फुल्या मारायच्या, कपबशी कपबशी. आणि तिसऱ्या 3ला 1-1 फुली मारायची, कपबशी कपबशी कपबशी. आणि ब वर्गाला मी उभा आहे, त्याच्यावर ब वर्गाला आपले इथं अनेक जण ब वर्गाचे मतदार आहेत, त्यांनी माझ्या कपबशीच्या चिन्हावर फुली मारत असताना दुसरी पत्रिका मिळेल ती महिलाची मिळेल, तिथं मात्र 2 फुल्या माराव्या लागतील. आणि तिसरी, चौथी, 5वी मिळेल ती SC, ST, NT आणि OBC यांची मिळणार आहे. त्याच्यावर त्याचं मतदान केंद्र बहुतेक वेगळीकडे ते ठेवलंय, पण तिथं पण कुठेही चुकून देऊ नका. आणि पॅनल टू पॅनल पूर्णपणे 21च्या 21 उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करा. मी तुम्हाला चांगला भाव दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, दरवर्षी दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. जसं लाखाच्या फरकाने तुम्ही निवडून देतात, त्याच्यावर मी तुमची कामं प्रचंड मोठ्या प्रमाणावर करायचा प्रयत्न करतो. आज पण बरीच निवेदन दिलेली आहे, त्याच्यात पण उद्याच्या 22 तारखेच्या नंतर मी मोकळा झाला की त्यामध्येही लक्ष घालून जिथं कुठं सहकार्य, हे तर मी तिथंच आता सांगतो अधिकारी आल्यावर पुलाच्या बद्दलचं, पण बाकीची पण कामं, आपला कॅनॉल उन्हाळ्यामध्ये सोडणं वगैरे सगळ्या कामामध्ये तुम्हाला, म्हणून मी म्हणलं ऑल इन वन अशा पद्धतीनं आमचं नळकंठेश्वर करणार. तसं समोरच्यांचं नाही. आता ते म्हणतात की लोकसभेला विधानसभेला आमची मदत घेतली, आता मी मदत घेणारच ना. मी उभा राहिल्यावर मदत नाही घेणार. असं कसं न मदत घेता उद्याच्याला माझं सतीश रावांचे विचार वेगळे असले तरी मी त्यांची मदत घेतो. आम्ही विनंती करतोच ना. ऐकायचं नाही ऐकायचं ज्याचा त्याचा प्रश्न, पण विनंती करायचा तर अधिकार आपल्याला आहे, हात जोडायचा अधिकार तर आपल्याला आहे. त्या पद्धतीनं आम्ही नीलकंठेश्वर पॅनलच्या वतीनं तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. आज अशोकरावांनी सगळ्यांना आपल्याला इथं निमंत्रित केलं, आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. आपल्याला पाहुण्यांचा प्रतिनिधी म्हणल्यावर कोकरेन जगतापांनी सांगितलंय भाषणात 22,500 सभासदांचा प्रतिनिधी. तुम्ही काही काळजी करू नका, माझ्यात भेदभाव होणार नाही. जिथं इकडं सामावून घेता येईल तिथं सामावून घेईल. माग ज्या काही किरकोळ चुका झालेल्या असतील त्या दुरुस्त करीत. चेअरमन गाडी वापरणार नाही कारखान्याची, ड्रायव्हर वापरणार नाही, कुठलंही बिल चेअरमन कारखान्याच्या नावे टाकणार नाही आणि इतरांनाही टाकून देणार. त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका.
तिथं तुम्हाला इथनं पुढे आला की फार चहाच मिळेल, आणि कारखाना सुरू आला तर उसाचा एक ग्लास रस मिळेल. त्याच्यावर तिथं ते सगळ्यालाच नियम सारखा. छत्रपतीनं पण तसंच केलं. आणि ते काय ते बिल काय टाकायचं ते काही होणार नाही. कुठलीही खरेदी करत असताना, कुठलंही टेंडर पास होत असताना पारदर्शक ई टेंडर, क्वालिटी या गोष्टीला प्राधान्य हे दिलं जाईल. तीच आमची ओळख आहे, हे आपण कृपा करून लक्षामध्ये ठेवा. आणि यावेळेस आपण माझ्यासारख्याला तुम्ही भरभरून दिलं, खासदार केलं, आमदार केलं, राज्यमंत्री केलं, मंत्री केलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं, विरोधी पक्ष नेता केलं, आता चेअरमनच राहिले. काठेवाडी सोडून इकडे आला, छत्रपती सोडून इकडे आला. तर त्यांची टीका करतात, परंतु मी आपल्याला सांगतो विलासराव देशमुख पण कारखान्याचे चेअरमन होते, वसंतदादा पाटील पण चेअरमन होते, विजयसिंह मोहिते पाटील पण चेअरमन होते, हर्षवर्धन पाटील पण चेअरमन होते, पाटील अनेकांची नाव घेता येतील. त्याच्यात काही हे नाही. ते असंही म्हणतात आता ही कधी यायचा, कधी कारखाना बघायचा. तुम्हाला बघायला लावणार नाही एवढं नाटक करा, आणि त्याच्यामध्ये अतिशय व्यवस्थित त्या कामकाज होईल त्याबद्दलची ग्वाही मी तुम्हाला देतो ना. तुम्ही त्याच्यामध्ये माझ्यावर विश्वास ठेवा. आणि पाहुणे मंडळींना आता अशोक सारखंच म्हणतोय तर मुलीकांना नाराज करून चालणार नाही. त्याच्यामुळं पाहुण्यांचं प्रतिनिधित्व देखील मी करतोय. अशा प्रकारे पॅनल टू पॅनल उमेश, विजयराव, दशरथराव, कुंभाळवाडी, सगळ्यांची सोनकसवाडी मध्ये तसं नाही, सदस्य मंडळी पण सगळ्यांची इच्छा आहे बरं का, काय बाबा आम्हाला पाहुण्यांना कुणाला बी तुम्ही कॉप करून एक वर्ष प्रतिनिधित्व प्रत्येकांच्या मागे 4 होते. आमच्या सभागृहामध्ये असं काही सूचना आली की आम्ही म्हणतो सजेशन फॉर ऍक्शन. मग काय कॅनल सोडू नको 2 महिने करून दिलेला त्यांनी, कॅनलच्या पट्टीवरून जायला यायला लोखंडी त्याला वाहन मोरणं एका मोटरसायकल जरी आली तरी कडे घ्यायला गेलं तर कसा मग काय करायचं. मुरुम तरी चांगला टाकून घ्यायला. मी आताच तिथं आपल्या रेल्वेचं काम चाललंय ना पलीकडं, तिथं कुठल्या तरी वस्तीवर मी आता 50 किती गाडी टाकायला जाईल, 50 गाड्या सुनील शेखला टाकायला जाईल. ते कॉन्ट्रॅक्टर त्याला ते पण सांगू, त्याला फोन करून सांगायची दादा तिथं पण नाही तर ज्याला मुरुम जास्त पडला टाकला की ती रस्ता ब्रिज जायचा खाली. ठीक आहे, आता हे सगळे भेटणार आहेत. मी तिथं सांगतो मला इरिगेशनचे अधिकारी आता भेटणार 4 वाजता तिथं. कारण काय झालंय त्याचं क्लिअर झाल्यात पण आडवा बीम टाकल्या नाही. त्या बीम टाकल्याच्या नंतर 20 दिवसांनी किंवा वर कॉलम टाकलं. ठीक आहे, त्याच्यामध्ये आधी लक्षात आणून दिलं असतं तर त्या कॉन्ट्रॅक्टरला वेळेमध्ये टाक असं सांगतात. आपण कॅनोल पडताय ना तुम्ही, दोन्ही कसं नाही बोलता. कॅनोलही चालू ठेवा आणि ब्रिज पण करा. अरे पटे तुम्ही असं करा, तुम्ही रविवारपर्यंत इकडेच राहा. जमीन गेली त्यांची, बारामतीला राहिलं जाणार आहे. त्यांनी पूल कराय काय होतंय मग तेवढं दादा, त्यांनी पूल कराय काय होतंय तेवढं मला म्हणलं की पहिले दत्तवा रेल्वेला विरोध करत होते, आता काही बोलत
गमतीचा भाग जाऊ दे. शेवटी आपण सगळ्यांनी साथ द्यावी ही आग्रहाची नोंद. त्याची तू काय शिकला? काय झालं? बीकॉम आहे तो. बीकॉम. सजेशन फॉर ऍक्शन. त्याच्यात काय अर्थ मराठी काय तू समजून घ्या. तर मित्रांनो, आपण सगळ्यांनी अशोकराव आणि तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिलात. बाकीचे सतीशराव, केशवराव, दशरथराव, बाकीचे पण मान्यवर अशोकराव सगळे उपस्थित राहिले. तुम्ही सगळे राहिलात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराज. अरे बापरे. चला